चांगली खेळाडू या संघामध्ये आहेत. नक्कीच मॅच आहे, चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोन्ही संघामध्ये. पाहूया कुंडी संघ सुद्धा तितक्या ताकदीच्या पहिल्या मॅच मध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती, परंतु आता मात्र या ठिकाणी काय समीकरण असेल. मैदानामध्ये जोर गेलेला आहे पहिले अगदी फलंदाजीसाठी. अगदी आकाश आणि मला वाटतं सिद्धेश ही जोडी मैदानामध्ये कोंडी संघाने घेतला आहे. धावसंख्या 2 या ठिकाणी वाढवत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट आकाश आणि सिद्धेशाची. आकाश आणि सिद्धेशाची पहिल्या षटकाचा चांगला वापर करत असताना चांगली फलंदाजी धावफलकावर लावत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, सिद्धेश आणि आकाश. अजूनही मला वाटतं आकाशला स्ट्राईक मिळालेला नाही, परंतु सिद्धेश मात्र चांगली जबाबदारीची खेळी करत असताना पाहायला मिळते ती कोंडी संघाकडून. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, नेहमीच त्याची फलंदाजी आतापर्यंत आम्ही चांगली पाहिलेली आहे, परंतु अजूनही पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू असताना कुठेतरी थोडंसं नियंत्रणामध्ये स्टंप थोडंसं घेऊन जायचं. थोडंसं नॉन स्ट्राईकचे जे स्टंप आहेत ना ते त्या ठिकाणी लावण्यात यावे. नॉन स्ट्राईकला जे स्टंप आहेत ना गोलंदाजीकडे ते त्या ठिकाणी घेऊन जावे आणि तिकडचा एक स्टंप आहे तो या ठिकाणी. तर जर मॅचचा विचार केला तर कोंडी संघ अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. जरी पॉवर प्लेचा षटक नसलं तरी 3 षटकाच्या खेळामध्ये एक चांगली चौकार किंवा षटकार त्यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. सिद्धेश यांच्याकडून सिद्धेश आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये आहे, परंतु जर आकार 11 संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे. नक्कीच आणि चांगला सामना पाहायला मिळणार आहे. दोन संघामधली क्वार्टर फायनलची मॅच मात्र आपल्या सर्वांना एक चांगल्या दुपारच्या उन्हामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये सर्व प्रेक्षकांच्या मनोरंजनामध्ये घर बसल्या आपण या मॅचचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात या ठिकाणी आपल्याला जे लाईव्ह प्रेक्षकांना पाहायला मिळते मोबाईलच्या द्वारे त्याचा आपण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. आणि स्त्री आकारदेव निगड क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेला आपण सर्वांनी लाईक करायचं आहे. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याच्या आयोजित स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलची मॅच चालू असताना कोंडी विरुद्ध निगडवाडी 11 या 2 संघामध्ये मॅच चालू आहे. पाहूया गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा यश मात्र गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पुढचा चेंडू यशांचा काय फटका मारला बघा. लॉंग ऑनला छत्ररक्षक आहे, थोडंसं चेंडू वाढवणं गरजेचं होतं, परंतु प्रियेश गुरु या ठिकाणी चेंडू खाली प्रियेश गुरु होते, परंतु थोडंसं कुठेतरी चेंडूने उचली घेतली आणि चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. याच पट्ट्यामध्ये मला वाटतं आतापर्यंत सिद्धेशने फटके मारलेले आहेत. अजून मध्ये ऑफ साईडला स्टेटला किंवा कोणत्याही देशाला लेग साईड जर सोडली तर अजूनही मला वाटतं त्यांच्याकडून कोणत्याही दिशेला फटका मारताना आपल्याला पाहायला मिळालेला नाही. परंतु गोलंदाजाचा जर विचार केला तर थोडंसं कुठेतरी गोलंदाजाचा जर विचार केला बघा, ही दिशा जर आपण सुरुवातीपासून पकडली असते काय झेल या ठिकाणी गणी यांच्याकडून बघा. या ठिकाणी विकेटची या ठिकाणी गरज होती आणि ती विकेट मात्र यशाने मिळवून दिली. चांगला झेल गणी यांचा अतिशय सुंदर झेल घेतलेला आहे. हॅलो या ठिकाणी सुंदर असा झेल घेतलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी विकेटची गरज होते त्याच्याकडून मोठे फटके येत होते, थोडंसं कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं, पण यशने ते लक्षात घेतलं की या ठिकाणी क्रिकेट अशाच पद्धतीने दाखवलं पाहिजे. जर तुम्हाला एखादा बॅटर जर सतत या ठिकाणी षटकार चौकार मारतोय तर दिशा बदलणं गरजेचं आहे आणि तशाच पद्धतीने दिशा बदलली आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी बघा किती स्वतःला करून दाखवला. गोलंदाज यशने गडी बाद करून दाखवला. कोंडी संघाचा मोठा फलंदाज बाद झाला तो सिद्धेश. ज्याच्याकडून अपेक्षा होती, ज्याच्याकडून चांगली फलंदाजी होत होती त्याच सिद्धेशला माघारी परतवलाय. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आला. तो फलंदाज मयंक सुद्धा एक चांगला अंडर 19चा खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली की जो डेली प्रॅक्टिसमधला प्लेअर असेल त्याला चांगला फिटनेस आहे, चांगले मोठे फटके मारतो आणि गरजेचं आहे. बघा आले सुद्धा या ठिकाणी हा मुलगा आपलं खातं खोलून दाखवलेला आहे. बघा अतिशय चांगला ऑफसाईड फटका मारला, मॅच ऑन ठेवली, अगदी विकेट गेल्यानंतर सुद्धा दबाव स्वतःवर घेतला नाही आणि या ठिकाणी 2 धावा मिळवून दिल्या संघाला. या ठिकाणी अतिशय गरजेचं क्रिकेट आणि चांगलं क्रिकेट या ठिकाणी चांगलं क्रिकेट म्हटलं तरी हरकत नाही.
वन शॉट, एकच धाव मिळणार आहे. बघा फटका चांगला होता परंतु रनिंग बिटवीनचा जर विचार केला तर या ठिकाणी एक शॉट रन काढलेला आहे तो कोंडी संघाने. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संघाला जर या ठिकाणी आपण संघाला आपण जर चांगल्या स्थितीमध्ये घेत असताना कुठेतरी एक एक धाव आपण जोडत असतो आणि ती जोडत असताना जर आपण कुठेतरी थोडीशी या ठिकाणी रनिंग करत असताना एखादी धाव आपण कमी जर या ठिकाणी एखादी धाव आपण कमी घेतली तर या ठिकाणी नक्कीच समोरच्या संघाला त्याचा फायदा होतो. या ठिकाणी 2 धावा असं वाटत होतं की सहजपणे पूर्ण केल्या परंतु पंचाने सांगितलं की एकच धाव या ठिकाणी आहे, एक धाव शॉर्ट आहे व मॅच चालू ठेवायचे. अजून मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कोंडी संघाकडून. शॉर्ट नाही का? 2 धावा, ओके 2 धावा आहेत. म्हणजे थोडंसं कुठेतरी या ठिकाणी लक्षपूर्वक आपण जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. मॅच आहे, एक एक रनसाठी प्रत्येक संघ उभा राहिलेला आहे. बघा चांगला फटका मारलाय, शतरक्षक येतोय, चेंडू खाली झेल होणार का? आणि होणार. चांगलं या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतवलाय. मयंक या ठिकाणी जो वेगाने आला होता असं वाटत होतं की त्याच्याकडून चांगली अपेक्षा संघाला होती, मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती परंतु दिशा मात्र या ठिकाणी बदलली आणि बघा बॅक टू बॅक 2 गडी माघारी परतवले. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज सौरभ कांबळे, ज्याला मला वाटतं पंचक्रोशीमध्ये एक चांगला डावखुरा फलंदाज ज्यांच्याकडे अगदी कोंडी संघाने चांगला जसं IPL आपण भोले लावतो तशी भोले लावूनच मला वाटतं या खेळाडूला यावर्षी अगदी कोंडी संघाने उचललेला आहे. आणि तोच खेळाडू अगदी मैदानामध्ये जात असताना सौरभ अगदी रोज प्रॅक्टिसमध्ये म्हटलं तरी हरकत नाही. सौरभ कांबळे फलंदाजी जात असताना कोंडी संघामध्ये जर विचार केला तर डावखुरे फलंदाज सुद्धा मला वाटतं आतापर्यंत 3 आपल्याला पाहायला मिळाले. मला वाटतं कुठल्या टीम मध्ये मी आतापर्यंत स्कोअर किती झाला? 20. 3 गडी धावसंख्या झाले 20. दुसरं षटक घेऊन आला ते आकार 11 संघाकडून गणी. चांगली गोलंदाज आहेत, मोठा रनअप घेऊन आलेल्या संघासाठी पाहूया. या ठिकाणी गणी गोलंदाजीसाठी आले ते आकार 11 संघाकडून. स्ट्राईकसाठी तो आकाश, चांगला फटका, अगदी चेंडू मात्र चांगला होता आणि क्षेत्ररक्षक पण चेंडूकडे आला होता परंतु थोडंसं कुठेतरी या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु तब्बल एकच धावे समाधान मानावे लागेल ती कोंडी संघाच्या फलंदाजांना. चांगला चेंडू होता, अगदी अतिशय घसघट टप्प्यावरील गोलंदाजी पाहायला मिळाली ती गणी यांच्याकडून परंतु कुठेतरी थोडंसं या ठिकाणी उमेश गरव यांना चेंडू थोडंसं हातामध्ये आला नाही. थोडासा दबाव आहे त्यांच्यावर असं मला वाटतं पाहायला मिळत आहे कारण कर्णधारांना त्यांच्यावर दबाव लिहिलेला आहे चेंडू सोडू नका परंतु मात्र थोडंसं कुठेतरी चेंडू सुटला आहे. समजून घ्या, आपण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होत राहतात. नक्कीच या ठिकाणी गणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सौरभ कांबळे एक संघासाठी डावखुरा फलंदाज कोंडी संघाने अगदी विश्वास ठेवून फलंदाजासाठी पाठवलेला आहे. पाहूया काय अपेक्षा असेल या खेळाडूकडून. गणी यांचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू होता पंचाने परंतु सांगितलं हा चेंडू कुठेतरी लेग साईडच्या दिशेने गेलेला आहे. हा चेंडू व्हाईट असणार, एक धाव मिळणार ती कोंडी संघाला. गोलंदाजीने फलंदाजी जर विचार केला तर दोन्ही बाजूने कमबॅक मात्र पाहायला मिळते. एका बाजूने बॅटरचं तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजाचं अगदी नक्कीच चांगलं समीकरण या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा सामना असेल, 18 चेंडू आपल्याला खेळायला मिळणार आहेत. चांगली धावसंख्या उभी केली नक्कीच आपण समोरच्या टीमवर दबाव ठेवू शकतो परंतु येणारे चेंडू काय समीकरण असेल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. कणी बघा काय फटका मला सौरभ कांबळेने या ठिकाणी चांगला वापर केला होता चेंडूचा परंतु दिशा मात्र कुठेतरी थोडीशी भरकटली आणि त्या दिशेचा चांगला वापर गोलंदाजाने केला. विकेट मिळवून दिली गणी याने. सौरभ यांना माघारी परतावं लागेल कारण सौरभ यांच्यावर असं वाटत होतं की लेग साईडची दिशा पकडून षटकार या ठिकाणी मारतील परंतु नाही. इथे चांगली गोलंदाजी गणी यांची. जरी अगदी डावखुराने उजवा फलंदाज असला तरी दिशा मात्र या ठिकाणी कुठेतरी भरकटण्याचा प्रयत्न केला नव्हता गणी याने. बॅक टू बॅक चांगले चेंडू टाकले आणि 2 गडी माघारी परतवले कोंडी संघाचे. आता मात्र हितेश, नवीन फलंदाज आलेला तर हितेश पाहूया संघासाठी काय आता फलंदाजी करणार.
आणि यानंतर जसं या ठिकाणी समालोचन झाला म्हणजे सन्माननीय मित्र देनुभाई असतील किंवा सुमित आणि बेनू यानंतर जे समालोचन करतील एक मिनिट संपल्यानंतर मी आपली या ठिकाणी विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. सुमित पाहूया वेणू साळवे यांचा अतिशय एक चांगला आवाज आपल्या सकाळपासून आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. अतिशय चांगल्या आवाजामध्ये त्यांची कॉमेंट्री आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याने केलेलं आहे. यानंतर पुन्हा काही क्षणानंतर आपल्याला त्यांचा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण सामने या दिशेने जर विचार केला तर गणी याने बघा काय या ठिकाणी यारकर चेंडू टाकलाय. कर्णधाराने मला वाटतं थोडासा उशीर केला या गोलंदाजाला आणण्यासाठी. बघा किती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी दुसऱ्या षटकामध्ये बॅक टू बॅक विकेट मिळवून देत आहेत. धावांपासून थांबवण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा हितेशाने काढल्या होत्या. असं वाटत होतं की धावसंख्या कुठेतरी वेगाने पुढे जाते, परंतु या गोलंदाजामध्ये कमालीची गोलंदाजी केलेली आहे. 3 चांगली गोलंदाजी केल्याने बॅक टू बॅक गडी मिळवून दिले ते कोंडी संघाचे. बघा कमबॅक असंच करणं गरजेचं आहे. जेव्हा पहिल्या षटकामध्ये कोंडी संघाकडे चांगली धावसंख्या झाली होती त्यानंतर असं वाटत होतं की दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा 10, 15, 20 निघणार का, परंतु ही धावसंख्या लक्षात घेऊन गोलंदाजासाठी गोलंदाज आले ते गणी त्याने अतिशय अचूक टप्प्यावर अशी दिशा पकडून गोलंदाजी केली आणि इथं मात्र थांबवण्याचं काम केलं ते फलंदाजाला. बॅक टू बॅक कोंडी संघाची गडी माघारी परत असताना पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या झाली ती 24. 4 गडी बाद झालेले आहेत. इथं मात्र पुन्हा चांगला चेंडू अतिशय अगदी वेगाचा आणि अनुभवाचा वापर करत गणीने हा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. फलंदाजाला काहीसा चेंडू समजला नाही. बॅक टू बॅक या ठिकाणी विकेट जाताना थोडासा दबाव येतो होतो फलंदाजावर आणि इथं मात्र त्याचा फायदा मात्र आकार 11 संघाला होत असताना धावसंख्या कुठेतरी या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाने केलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र थोडासा कुठेतरी अतिशय वेगाने फेकण्याचा प्रयत्न केला. पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईट आहे. एक धाव मिळणार ती कोंडी संघाला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे ती गणी यांची. अजूनही मला वाटतं काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. मला वाटतं 18 चेंडूचा सामना असेल. 3 षटकं आपल्याला मिळणार आहे. त्या 3 षटकामध्ये तब्बल जर आपण समाधानकारक धावसंख्या उभी केली तर नक्कीच आपण समोरच्या संघाला एक चांगला स्कोअर उभा करून देऊ शकतो. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा बघा या ठिकाणी मला वाटतं पुन्हा बॅक टू बॅक या ठिकाणी चेंडू निर्धाव जात असताना पाहायला मिळतंय ते आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कोणी जायचं नाही कृपया. जी मॅच चालू आहे ते मॅच या ठिकाणी आपण बाहेरून बघायचे. जे पंच आहे ते पंचांना या ठिकाणी त्यांचं काम करू द्या ना, लक्ष देऊ द्या कृपया. परंतु बाहेरून कुणी या ठिकाणी खेळाडूला सांगण्याचा प्रयत्न करू नका ही आपल्यास या ठिकाणी विनंती असेल. एक चांगलं क्रिकेट शिस्तबद्ध क्रिकेट आपण अतिशय गेली 7 ते 8 वर्ष आपण खेळतोय. 25 धावसंख्या धावफलकावर लागले. 25 षटक क्रमांक 3 समाप्त झालेला आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. 6 चेंडू बाकी असतील. 6 चेंडूमध्ये तब्बल किती धावा या ठिकाणी बनवणार हे पाहणं गरजेचं आहे ते कोंडी संघाकडून. षटक क्रमांक 3 घेऊन आहे ते गोलंदाज उमेश शोधा एक चांगला गोलंदाज आहे. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. अगदी संघासाठी त्याने आतापर्यंत चांगलं योगदान दिलेलं आहे. अगदी स्वतः पुढे येऊन संघासाठी सपोर्ट करत असतात. पाहूया आता मात्र त्यांची गोलंदाजी कशा पद्धतीने असणार हे पाहणं गरजेचं आहे. 6 चेंडू असतील. शेवटचं षटक असेल. या 6 चेंडूमध्ये मला वाटतं किती धावा कोंडी संघाला देणार ते पाहणं गरजेचं आहे. हे तर मात्र अगदी ऑफसाईडची दिशा पकडून बघा काय झेल घेतला आहे. अतिशय अगदी उडी मारून झेल टिपला आणि खरोखर पाहण्यासारखा झेल होता. टाळ्या वाजवण्यासारखा झेल होता. अगदी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली उमेशाने. गडी बाद या ठिकाणी झालाय तो कोंडी संघाचा. जो सुरुवातीच्या अगदी षटकापासून फलंदाजीसाठी आला होता जो कर्णधार आहे तो आकाश, त्याला मात्र या ठिकाणी माघारी परतवलंय. हॅलो पहिल्याच अगदी षटकामध्ये विकेट मिळवून दिलेलं हो उमेशाने. बघा चांगली गोलंदाजी अतिशय अचूक टक्केवर जर आपण
क्रिकेट खेळतात ही गोष्ट साहजिक एकदम लॉजिकल आहे. चांगली दिशा पकडून गोलंदाजी केली पाहिजे. समोरच्या टीमला आपल्याला जर थांबवायचं असेल तर एक नियंत्रणामध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि हीच गोलंदाजी पाहायला मिळते ते आता उमेशकडून. अगदी पहिला चेंडू चांगला टाकला, विकेट मिळवून दिली. अगदी कोणत्या संघाच्या बॅक टू बॅक मला वाटतं 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि पुढचा चेंडू उमेशांचा. हा चेंडू मला वाटतं तितका चांगला आढळला. दिशा धरून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कोणती धाव मिळणार नाही या चेंडूवर, कारण जर या ठिकाणी मी मगाशी म्हटलं होतं की उमेश यांच्याकडे चांगला अनुभव आहे. अगदी नक्कीच या ठिकाणी त्या अनुभवाचा वापर करत त्यांनी गोलंदाजी हातामध्ये घेतलेला आहे आणि 2 चेंडू चांगले टाकले. तिसरा चेंडू चांगला टाकला. तिसरा चेंडू मध्ये निर्धाव जात असताना फलंदाजाला मध्ये कुठेतरी थोडंसं या ठिकाणी हा न समजण्यासारखा चेंडू आहे. थोडंसं पुढे नियंत्रण भराकडे असताना फलंदाज पाहायला मिळते की शेवटचं षटक आहे. धावसंख्या धावपगार 25 लागलेले शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये जर आपल्याला चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर आपल्याला प्रत्येक चेंडू मोठा मारावा लागेल, मोठा फटका मारावा लागेल. परंतु ते होत असताना पाहायला मिळत नाही. अगदी 4 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली, दुसरा चेंडू निर्धाव टाकला, तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला आणि चौथा चेंडू सुद्धा अगदी निर्धाव टाकलेला आहे. पुढचा चेंडू पाचवा चेंडू बघा. हाही चेंडू मला वाटतं काहीसा फलंदाजाला समजला नाही. आतापर्यंत मला वाटतं पहिल्यांदा असं पाहायला मिळतं की सलग 5 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी बघा उमेश बरोबर यांची. 5 चेंडू तब्बल निर्धाव टाकलेत, एक गडी बाद केलेला आहे आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवर मग सन्मान दिलेला आहे आणि या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत आणि तब्बल 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 2 धावा दिलेल्या शेवटच्या चेंडूवर आणि षटक क्रमांक 3 समाप्त झालेला आहे. तर या ठिकाणी धावसंख्या झाली ते 27. 18 चेंडू 27 धावा बनवलेल्या आहेत. 28 धावा बनवायच्या त्या आकार निगवड संघाला. पाहूया यानंतरचा मी या ठिकाणी आवाज आपल्यापर्यंत सर्वांना ऐकायला भेटणार. माझे सहकारी मित्र दिनेश साळवे यांचा एक संगमेश्वर तालुक्यात एक नामवंत आणि नावाजलेला आवाज आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. या ठिकाणी पुढील जे मॅच आहे ते बेलारी कदमवाडी विरुद्ध श्री आकर्दे क्रिकेट संघ निवड म्हणजे आयोजित टीम आहे. या दोन्ही टीममध्ये हा टॉस घेतला जाणार आहे. मी कृपया या ठिकाणी सन्माननीय आमच्या असोसिएशनचे सेक्रेटरी प्रदीप साहेब यांना विनंती करतो की आपण संघाला टॉस घ्यायचा. सन्माननीय सेक्रेटरी प्रदीप साहेब या ठिकाणी आपण स्टेजवर यायचं. आपण संघाला टॉस घ्यायचा. टॉस बेलारी कदमवाडी विरुद्ध श्री आकर्दे क्रिकेट संघ निवड आणि यानंतरचा खरे समालोचन सन्माननीय आमचे मित्र दिनेश साळवे यांचा आवाज आपल्यापर्यंत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार. त्यांना मी विनंती करतो की आपण पुढे समालोचन करावं. धन्यवाद 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 राहुल सर. आतापर्यंत दुपारच्या सत्रामध्ये समालोचनातील धोरण संभावित आणि सुरेख आवाज या पंचक्रोशीतील आपल्याला ऐकायला मिळाला. धन्यवाद. जवळ आपण चालू असलेल्या मॅच कडे आपण वळतोय. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मी क्रिकेट समालोचक विनीत साळवे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. जवळ आपण दुपारच्या सत्राकडे वळतोय आणि दुपारच्या सत्राकडे चालू असलेला सामना आपण पाहायला येतोय. अर्थातच स्कोर बोर्डवरती रन करायचे असतील बॅटिंग करत असतात टीमला. येणारे 18 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळेल. गणेश आणि ओमकार. या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय. अर्थातच आपण पाहतोय बेलारी पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी सन्माननीय प्रदीपजी साप्ते यांचं या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी मी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राहुलजी मोहिते यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा. जवळ पण चालू असलेला मॅच कडे दुपारच्या सत्राकडे वळतो आणि दुपारच्या सत्राकडे आपण वळत असताना चालू असलेली लढत एका बाजूला पाहिलं
आकारदेव 11 वर्सेस छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कुंडी दरम्यान चालू असलेला सामना. येणारी 18 चेंडू 28 धावांचं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी ओंकार आणि गणेश आपल्याला पाहायला मिळते. सेकंड वरती ओंकार ना सेकंड वरती गणेश. गोविंदाजी कोणाला पाचारण केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी सन्माननीय राहुल मोहिते यांना विनंती करतो की आपण प्रदीप सत्य यांचा सन्मान करायचा आहे. पहिला चेंडू वाईट बॉल आपण पाहतोय. एक्स्ट्रा धावांनी खाते ओपन केलं जाते. एक धाव मिळते. यावेळेस का पाहायला मिळते चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल मात्र ओंकार कंदूच्या आश्रयाला माघारी परतावे लागते. पहिला धक्का बसतो. आणि या पंचकृषीतील गेट असोसिएशनचे अध्यक्ष आता सन्माननीय राहुलजी मोहिते यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. या स्पर्धेची आठवण ही मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर जाऊ आपण चालू असलेल्या मॅच कडे परंतु आपण पाहतोय पंच जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेश यावेळेस आडवा बॅटने ऑन साईडला वंदन सुरेखात घटना टेक तमाशा देख चेंडू पाठवला बाउंड्री लाईन बाहेर 4 धावांसाठी वंदन सुरेखात. या ठिकाणी आकारदेव निगडवाडी संघाचे सर्व खेळाडू लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचं आहे. जे जे ठिकाणी खेळाडू आहेत लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे या. जाऊ आपण अर्थातच पाहायला गेलं तर ही ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला गेलं तर प्लेयर्सच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. या 4 धाब्याने स्कोर वरती धावसंख्या लागली आहे 5. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहिलतोय कोणती काम नाहीये. पुन्हा एकदा पंचांच्या बॅटातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 6. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. चेंडू पाहायला मिळते. यावेळेस काय फटका परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल सोडला जातोय. हो हो यावेळेस काय पाहायला मिळते साधा सुट्या रूपात झेल आपण सोडला. झोली ओपन केली होती मात्र झोलीमध्ये मासा गवसला नाहीये. झोलीला मासा काटा चीर करून बाउंड्री लाईनच्या बाहेर बंधन करत
4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. चुकीला माफी नाहीये. झेलचा परिणाम आपल्याला येणाऱ्या चेंडूंवरती पाहायला मिळेल. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पडलावरती झेल सोडले जातात त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. परंतु 4 धावांनी स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली 10. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला संघ. पुन्हा एकदा या बेस का पाहायला मिळतोय. नक्कीच करण्याचा प्रयत्न एकदम मिळते. एका धावांनी डबल काउंट धावसंख्या झाली 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. गणी आता मात्र स्ट्रायकिंग वरती अर्थातच गणेश. गणी आणि मात्र गणी यांनी ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाहीये. सिंगल घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र स्कोर बोर्ड धावसंख्या लागली 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. पुढे चेंडू पाहायला मिळतो. आपण पाहायला गेलो तर आता मात्र स्ट्रायकिंग वरती गणी. आता मात्र गणी यांचा स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील. या खेळाडूकडे आक्रमकता आहे. यावेळेस येण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळते. कडमांच्या दिशेने चेंडू डावे होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळाली आहे बाईच्या स्वरूपात आपण पाहतोय आणि एका धावेने डबल कवरती धावसंख्या लागली आहे 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 धावा डबल कवरती लागल्या आहेत. बस नक्कीच पुन्हा एकदा थर्मांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. अंतर कापेल का? यस अंतर कापलं आणि बंधन करत चेंडू 4 धावांसाठी पाहायला मिळतोय आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 4 धावेने 17 धावा डबल कवरती लागल्या जातात. येणारे चेंडू असतील 10 आणि स्कोर बोर्डवर रन करायचे असतील 11 असं समीकरण आहे. यावेळेस सोय करण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिलाय. डॉट बॉल. येणारे 9 चेंडू अर्जुन जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा पण चामसे घेत आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. येणारे चेंडू 9 अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे.
चांगला फटका पाहायला मिळाला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय गणी आले आणि या ठिकाणी परंतु काय पाहायला मिळतो बॅक टू द पॅव्हिलियन धावबाच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन तंबूच्या आसराला धक्का क्रमांक बसतो दुसरा आकार 11 संघाला आणि त्यांच्या जागासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत येणारे 8 चेंडू अजून जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता बॉल टू बॉल रन्स आपल्याला पाहायला मिळतील स्कोर ऑन बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता जाऊया आपण पुन्हा एकदा यावेळेस बागफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून कट करण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिला डॉट बॉल आता मात्र जसा डॉट बॉल येतोय तसा मात्र प्रेशर निर्माण केलं जातंय परंतु कमबॅक करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे आता मात्र येणारे चेंडू असतील 7 अजूनही स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला 8 धावा कंपल्सरीचे समीकरण पाहायला मिळते गणिताचा प्रयत्न परंतु का पाहायला मिळतोय धावबाच्या स्वरूपात विकेट क्रमांक 3 धक्का क्रमांक 3 आकारी 11 संघाला पाहायला मिळतोय आता मात्र स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील येणारे चेंडू असतील 6 स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील 8 समीकरणाच्या मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू पाहिला आणि 8 धावांचे समीकरण त्यांच्या जागेसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले प्रथमेश जबरदस्त दिशेने आता मात्र निर्णायक षटक टाकण्यासाठी चेंडू सोडवला जातो हातामध्ये आपण पाहायला गेलो तर आकाश आणि त्यांच्या समोर आहेत आपल्याला पाहायला मिळतील प्रथमेश परिचय पाहायला मिळतो आपण आकाशांचा फुलेंचा चेंडू चेंडू चालला काय आल्या आल्या जसा चेंडू ओळखला आणि त्याच टप्प्यात मध्ये कार्यक्रम केला चुकीला माती नाहीये येणारे 5 चेंडू अजून जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे चेंडू मारा करतील नक्कीच मागील चेंडूवरती पाहायला गेलं पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळत आहे प्रथमेश हो काय कलात्मक फटका मोठा फटका आल्याच्या नंतर सिंगल घेतली जाते समजदारीचं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं आता मात्र 1 धाव मिळते एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली 25 येणारे 4 चेंडू अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे सामना अजूनही संपलेला नाहीये परंतु सामना दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय येणारे चेंडू असतील 4 आणि स्कोर बोर्डवरती ऑन स्कोर बोर्डवरती रन करायचे असतील 3 आपल्याला पाहायला मिळते आकाश आता मात्र आकाश सारखं रूप धारण करणार का तर दुसऱ्या बाजूला गणिमिकाचा आखणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे परंतु आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न आणि 1 सिंगल घेतली जाते आता मात्र येणारे 3 चेंडू अजून जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता याच्यानंतर होणारा सामना तयार राहायचा दोन्ही टीमने लक्षात घ्या
नक्कीच आपण पाहतोय यावेळेस हलक्या त्याने पुश करण्याचा प्रयत्न डॉट बॉल आलाय आता मात्र येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 2 धावांची आवश्यकता आता मात्र आकार दो संघाच्या खेळाडूंचं हृदय मात्र धगधग धगधग वाढवला लागला असेल परंतु ते देखील कमी नाहीये ऑन या ठिकाणी 2 धावा डिफेन्स करणार का येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे आता मात्र रणनीती आखली जाईल का अर्थातच आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील संयमाचं पाऊल टाकून असंख्य आपल्याला 350 गडकोट जिंकून दिले पण ते कोणत्या संयमाने म्हणून पाऊल टाकलं जाईल हो संयम केला नक्कीच एकदा इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु काय पाहायला मिळतंय आता मात्र 1 धाव आता मात्र येणारा 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता काय पाहायला मिळतं मॅचचा थरार आपण पाहतोय अर्थातच जर पाहिलं गेलं तर अर्थातच जर नक्कीच मॅच रंगली अर्थातच जर पाहिलं तर येणारा 1 चेंडू असेल आणि जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता असेल काय सामना रंगलाय जग जिंकण्याची ताकद ठेवा एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आता मात्र कोणता संघ या लढतीमध्ये बाजी मारणार हे देखील पाहणं गरजेचं आहे आयुष्यात किती अपयश आले तरी चालेल परंतु अशी वेळ भरही मारा की लोकांच्या कायम लक्षात ठेवेल आता मात्र गणी लक्षात ठेवणार की आकाश हे देखील पाहणं गरजेचं आहे काटा किरलडत कशी काटा किरलडत आपल्याला पाहायला मिळते येणारा 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता हा होतोच ड्रामा ज्यांना कोणी हृदयाचा आजार असेल त्यांनी ही मॅच बघू नका धगधग धगधग वाढायला लागली हो आणि अक्षरशः सामना जिंकला हक्का संघ अभिनंदन बघा सामना विजयी ठरला आणि खेळपट्टीला नतमस्तक झाले हो खेळाडूवृत्त्या ज्या खेळाडू आपल्याला ओळख दिली तो खेळाची संधी सोडायची नाही आणि अक्षरशः जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला हा होतच झाला आणि नक्कीच प्रेक्षकांना देखील मजा आली असेल हा सामना पैसा